हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन। आज मी तुम्हाला बेसनची भुर्जी कशी बनवतात ती दाखवते। बेसनची भुर्जी बनवताना एक कांदा घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या। हा कांदा बारीक करून घ्यायचा चांगला, आणि मिरची पण बारीक कापायची, कोथिंबीर बारीक कापायची। हा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घेतले, मिरच्या टाकल्या कापून, आणि आता ह्याच्यामध्ये हळद टाकते, थोडीशी हळद, तिखट, अर्धा चमचा तिखट घेतला, अर्धा चम्मच मीठ। हे चांगलं एकत्र करून कुस्करून घ्यायचं, एकजीव करून। झालं आता एकजीव। तर याच्यामध्ये मी बेसन टाकते, एक वाटी बेसन टाकलं अंदाजे। त्याची भाकरी, आणि त्यानंतर तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर मी आता भाकरी भाजली होती, तर त्याच्यातच आता मी बेसन टाकलेले। बारीक केला गॅस, गॅस आता थोडा मोठा करते। चांगल्या प्रकारे हलवायची ती। हा केला आता, पटकन बेसन तयार आहे भुर्जी। छान लागते ही भुर्जी आणि तांदळाची भाकरी गरमागरम, टेस्टी मस्त खाण्यासाठी। भुर्जी आता बघा 5 मिनिटात अशा प्रकारे सुकले, अजून थोडा वेळ लागेल सुकायला, आणि भुर्जी तयार होईल। या भुर्जीला 2 मोठी चमचे तेल घालायचं, आणि एका कांद्याची भुर्जी बनवली। आता ही भुर्जी 2 ते 3 माणसांना पुरते। 10 ते 15 मिनिटात ही भुर्जी आता तयार झाली। ही बघा, ही अशी सुटसुटीत व्हायला पाहिजे, छानपैकी झालेली आहे। गॅस मी आता बंद करते। गरमागरम बेसनची भुर्जी, गरमागरम बेसनची भुर्जी।